पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची कमिटमेंट अँड क्विक ॲक्शन. मागच्या काही दिवसापासून लातूर शहरातील वातावरण शहरात घडलेल्या घटनांमुळे अस्वस्थ झालं होतं. त्यामुळे लातूरकरांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विविध विषयावर बोलण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शहरात नाकाबंदी सुरू करण्याची सूचना पोलीस अधीक्षकांना दिली. या सूचनेचे स्वागत करत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तात्काळ सर्व पोलीस ठाण्याला सूचना दिल्यानंतर पोलिसांनी देखील रस्त्यावर उतरत अचानक थेट नाकाबंदी सुरू केली असून लातूरकरांना मात्र आता थोडाफार तरी यातून दिलासा मिळाला आहे. ही नाकाबंदी सातत्याने सुरू राहणार असल्याचं देखील यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. शहरात अचानक नाकाबंदी आयोजित केलेली आहे. त्यामध्ये शहरात विविध पोलीस स्टेशनांतर्गत नाकाबंदी चालू आहे. विवेकानंद चौक पोलीस स्टेशनची सम्राट चौक येथे नाकाबंदी आयोजित केलेली आहे. त्यामध्ये ट्रिपल सीट रायडर जे मोटरसायकल बाईकवर रायडर करतात, फटाका सायलेन्सर असतील, ऑटोमध्ये फ्रंट सीटवर राहतात, जे ट्रॅफिक रूलचं व्हायलेशन करतात, जे ट्रॅफिक रूलचं पाळत नाहीत, अशा व्यक्तीवर कारवाई चालू आहे. सातत्याने या कारवाया सुरू राहणार का सर? अगदी बरोबर आहे. सातत्याने कारवाई वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया चालू राहणार आहे. सातत्याने मान्य पोलीस अधीक्षकांच्या सूचनाप्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे सातत्याने कारवाया चालू आहे. Thanks for watching Ekmat Digital.